फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्ये प्रकरण आणि या प्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा याकरता निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। संपाच्या दुसऱ्या दिवशी ओपीडी बंद करण्यात आलेले होते, पण आज मात्र ऑपरेशन थिएटर देखील बंद असणार आहेत। त्यामुळे निवासी डॉक्टरांनी हा निर्णय घेतल्याने महत्त्वाच्या शस्त्रक्रिया या पुढे जाऊ शकतात। रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। ऑपरेशन थिएटरही बंद असणार आहेत। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा, कुटुंबियांना न्याय मिळावा, आरोपीला कडक शासन व्हावं याकरता म्हणून हा संप पुकारण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, तुम्ही सध्या कोणत्या रुग्णालय परिसरात आहात आणि त्या ठिकाणी ओटी म्हणजे अर्थातच ऑपरेशन थिएटर देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय नेमकी सध्या परिस्थिती आहे, किती ऑपरेशन्स यामुळे पुढे ढकललेली आहेत? लागवीची छत्रपती संभाजीनगरातील मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय या ठिकाणी आहे आणि निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय जो घेतलाय तो त्यावर अजूनही ठाम आहेत, कायम आहेत। त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे सेवा बजावत नाहीयेत। मात्र तातडीची जी सेवा होती ती आम्ही सुरू ठेवतोय असं त्यांनी याआधी सांगितलं होतं। मात्र जर आमच्या मागण्या पूर्णच झाल्या नाही तर आम्ही वाढ सेवा देखील देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय। मात्र यांच्या या संपामुळे याचा परिणाम शस्त्रक्रियेवर होतो आणि रुग्णांवर सुद्धा होतो। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर मी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः या ठिकाणी दूरदूरून रुग्ण हे येत असतात। आपण पाहत असाल तर ही ॲम्ब्युलन्स लगेच दाखल झालेली आहे। अशा प्रकारे ॲम्ब्युलन्स जे आहेत या ठिकाणी दाखल होतात, रुग्णांना घेऊन या ठिकाणी येत असतात। मात्र या ठिकाणच्या असलेल्या निवासी रुग्णांनी जे आहे निवासी डॉक्टरांनी जे आहे रुग्णसेवानं देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी असलेल्या उपस्थित कर्मचाऱ्यांच्या जीवावर ही संपूर्ण धुराई जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। जे जुने आणि सिनियर डॉक्टर आहेत ते ही सगळं जबाबदारी सांभाळत आहेत। मात्र निवासी डॉक्टरांनी जे आहे तो निर्णय घेतलाय की कुठल्याही प्रकारचा आम्ही सेवा देणार नाहीत, कारण जी घटना घडलेली आहे, डॉक्टरांवर हल्ले होतात, डॉक्टरांना कुठेतरी स्वतःचं जीवन संपवावं लागतं। मात्र एवढं काही घडत असताना काय याकडे दुर्लक्ष केलं जातं असा जो प्रश्न आहे तो उपस्थित केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहत असाल तर कुठेतरी नक्कीच दुःखदायक आहे अशी परिस्थिती जी आहे ती। या ठिकाणी हजारो रुग्ण येतात, दूरदूरून रुग्ण येत असतात। मात्र या रुग्णांवर उपचारासाठी जे आहे ते आता डॉक्टरांची कमी असंच म्हणावी लागेल, कारण याचा परिणाम जो आहे तो रुग्णसेवेवर होत असतो। आणि एक वाईट परिस्थिती जर पाहिली तर दूरदूरून येणाऱ्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचा पर्याय नसतो। मात्र शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून का होईना आम्हाला कुठेतरी आमच्या रुग्णाला म्हणा किंवा आमचा रुग्ण बरं होईल ही अपेक्षा असते। मात्र ही स्थिती जर पाहिली तर अशा प्रकारे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना स्वतःला नातेवाईकांनाच घेऊन जावं लागतं। ही परिस्थिती जी आहे ती पाहत असाल तर या ठिकाणी दुसरीकडे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्या नातेवाईकांना अशा प्रकारे स्वतःचा रुग्ण जो आहे तो स्वतः घेऊन जावा लागतो। म्हणजे रुग्णसेवेवर याचा परिणाम जो आहे तो सुद्धा जाणवू शकतो आणि त्याचेच परिणाम जे आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आता रुग्णसेवेवर या संपाचा जो आहे तो परिणाम जाणवायला लागलेला आहे। लागवीची अगदी या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम जाणवायला लागलेला आहे अशी अपडेट या ठिकाणी सचिन बडे यांनी दिलेली आहे। सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।